उन्हाळी वाळवणातील रायगड जिल्ह्यातील हे असे प्रसिद्ध असणारे पोह्याचे पापड. हे पापड बनवायला अगदी सोपे आहे आणि हे पापड अगदी दुप्पट तिप्पट सुद्धा फुलले जातात. हे पापड बनवत असताना तुम्हाला पीठ सुद्धा शिजवून घ्यायची गरज पडत नाही. हे पापड इतके छान तयार होतात, मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत देखील होतात. आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट न होता हे पापड पचायला सुद्धा हलके फुलके आहेत. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. पोह्याचे पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपण एका वाटीने पोहे मोजून घेणार आहोत. आता या ठिकाणी ही वाटी माझी 250 ग्रॅमची आहे. तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी 2.5 वाट्या हे पोहे लागणार आहे. वजनाला हे पोहे हलके असतात, त्यामुळे 2.5 वाट्या या ठिकाणी ही पोहे भरलेले आहेत. हे पोहे जरी भट्टीतून भाजून आलेले असले तरी यामध्ये बराचसा कचरा, धूळ असते. ती सुरुवातीला आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. आता या ठिकाणी पोहे चाळून घेतल्यामुळे हे पोहे आपले स्वच्छ झालेले आहे. जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात पापड बनवायचे असेल तर हेच प्रमाण वापरून तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सुद्धा पापड बनवू शकता. जरी हे पोहे आपल्याला कडक वाटतात पण आतून ते नरम असतात. ज्यावेळेस आपण त्याचं पीठ बनवतो त्यावेळेस ते पीठ तयार होत नाही. त्यामुळे हे पोहे आपल्याला कमीत कमी 10-12 मिनटं मंद गॅसवर हे पोहे भाजून घ्यायचे आहे. हे पोहे छान खरपूस भाजल्यामुळे पीठसुद्धा छान पटकन तयार होतं. पोहे भाजत असताना पोहे हातामध्ये घेऊन पाहायचे. ते हाताला गरम लागले की गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे पोहे कॉटनच्या कपड्यावर पसरून घ्यायचे आहे. असं पसरवल्यामुळे पोहे छान पटकन थंड होतात आणि त्याला गरमीमुळे पाणी सुटत नाही. आता या ठिकाणी आपले पोहे छान थंड झालेले आहे. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला ही पोहे बारीक दळून घ्यायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे पोहे गिरणीतून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. बारीक केलेले पोहे आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे मोजले त्याच वाटीने हे पीठसुद्धा मोजून घेणार आहोत. पोहे दळत असताना अगदी बारीक पावडर करायची, म्हणजे पापडसुद्धा तितकेच पातळ येतात. जर शक्य असेल तर ही पावडर तुम्ही सोजीच्या चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता. कारण मी ही पावडर बारीक केलेली आहे त्यामुळे लगेचच ही पावडर या वाटीने मोजून घेत आहे. साधारणपणे आपली ही 1 वाटी पावडर भरलेली आहे, म्हणजे 250 ग्रॅम हे पीठ आपलं तयार आहे. आता या पावडरीमध्ये सर्व पदार्थ आपण एकाच चमच्याने मोजणार आहोत. घरामध्ये पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने अगदी सपाट चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. तसं पाहिलं तर ही अर्धाच टेबलस्पून आहे. जर तुम्हाला पापड तिखट हवे असेल तर थोडीशी मिरची पावडर तुम्ही वाढवू शकता, पण ही कमी तिखट असल्यामुळे या ठिकाणी मी अर्धा टेबलस्पून घेतलेले आहे. त्याच चमच्याने आपल्याला अर्धा टेबलस्पून इतकं मीठ घ्यायचं आहे. कारण आपण वाळवणीचा पदार्थ बनवत असलो तरी मिठाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. जास्त प्रमाणात मीठ घेतलं तर पदार्थ खारट होऊ शकतो. आता त्याच चमच्याने अगदी पाव चमचा आपल्याला हिंग घ्यायचा आहे. या पापडामध्ये हिंग घातल्यामुळे हे पापड चवीला आणखीनच चविष्ट लागतात. आता त्याच चमच्याने सपाट चमचा आपल्याला जिरा पावडर घालायची आहे. आता सुरुवातीला हे जिरे भाजून घ्यायचे आणि मग त्याची पूड बनवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे ही पूड पापडात घातली की पापड छान चविष्ट लागतात. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पापड खार. आता 250 ग्रॅम ही पावडर आहे, त्यामुळे फक्त आपल्याला अर्धा टेबलस्पून एवढाच पापड खार वापरायचा आहे. पापडांमध्ये पापड खार घातल्यामुळे पापड हे दुप्पट तिप्पट फुलले जातात आणि मस्त खुसखुशीत होतात. आता त्यानंतर घालणार आहोत 1 टेबलस्पून इतके तीळ. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे तीळ घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. असे मिक्स केल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होतात आणि पापड छान तयार होतात. तर या ठिकाणी आपलं पापडाचं प्रीमिक्स तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही किलोचं प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि हव्या त्यावेळेस पापड बनवू शकता. आता पापडासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, तर ज्या वाटीने आपण पीठ मोजलं त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट पाण्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये छान कडकडीत गरम करायचं आहे आणि या पिठामध्ये घालायचं आहे. या ठिकाणी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गार पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही.
पिठामध्ये गरम पाणी घातलं की लगेचच आपल्याला हे पीठ चमचेच्या साहाय्याने हलवायचं आहे. सुरुवातीला हे पीठ आपल्याला जास्त ओलसर दिसतं, पातळ दिसतं, पण जसजसं हे पीठ थंड होत जातं तसतसं हे पीठ घट्ट होत जातं. पाण्याचं प्रमाण अचूक असल्यामुळे तुमचे हे पापड अजिबात बिघडणार नाही. आता हे हलवून घेतल्यानंतर या पिठावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कमीत कमी 4 ते 5 मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं, म्हणजे ते छान मुरलं जातं. पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे. खाली वर केल्यामुळे सर्व पीठ एकसारखं तयार होतं. आता हे पीठ हवं तर तुम्ही हाताने सुद्धा मळून घेऊ शकता, पण या ठिकाणी मी कॅरी बॅगचा वापर केलेला आहे. हे पीठ आपल्याला सर्व कॅरी बॅगमध्ये घालायचं आहे. हवं तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा घालून हे पीठ मळवून घेऊ शकता, पण कॅरी बॅगमध्ये घातल्यामुळे हे पीठ छान मऊसूत मळलं जातं आणि तेलाचा अजिबात आपल्याला या ठिकाणी वापर करावा लागत नाही. जसजसं हे पीठ गरम आहे तसतसं ते छान एकजीव मळलं जातं. हे पीठ आपल्याला गरम असताना छान मळून घ्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्टसर होतं आणि छान म्हणावं तसं मळलं जात नाही. हवं ते या ठिकाणी तुम्ही लाटण्याचा वापर करून सुद्धा हे पीठ बारीक करू शकता आणि असं केल्यामुळे हे छान पीठ मळलं जातं. पीठ मळण्यासाठी मला या ठिकाणी 5 ते 6 मिनटं लागलेले आहे. जसजसं आपण छान हे पीठ मळू तसतसं हे पीठ छान मऊसूत तयार होतं. जितकं आपण पीठ छान मऊसूत मळू तितके पापड आपले छान पातळ येतात. आता या पिठामधला छोटासा गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवून द्यायचं. कॅरी बॅगमध्ये पीठ ठेवल्यामुळे पिठाला हवा लागत नाही आणि पीठ कडक देखील होत नाही. शेवटचा पापड लाटेपर्यंत पीठ कॅरी बॅगमध्ये छान मऊसूत राहतं. आता हे पीठ हातावर छान मऊ करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढ्या साईजचा पापड हवा आहे तेवढ्या मापाच्या लाट्या करून घ्यायच्या आहे. एकाच वेळी सर्व लाट्या न करता थोड्या थोड्या पिठाच्या लाट्या करून घ्यायच्या, म्हणजे त्या कडक होत नाही आणि मऊसूत राहतात. आता या ठिकाणी 10 ते 12 पापडाच्या लाट्या बनवून घेतलेल्या आहे. या लाट्या तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता त्यातलीच एक लाटी मी हातावर अशी गोल करून घेतलेली आहे. जर लाटी पाहताल तर या लाटीला कुठे सुद्धा तडा गेलेला नाही, छान मऊसूत गोळी तयार झालेली आहे. आता या ठिकाणी मी काही प्लॅस्टिकचे सीट्स बनवलेले आहेत. त्यावर आपल्याला गोळी ठेवायची आणि वरून एखाद्या भांड्याने आपल्याला प्रेस करायचं आहे. असं केल्यामुळे सुद्धा पापड पटकन तयार होतात, कारण हे पीठ गरम आहे त्यामुळे पापड छान पातळ सुद्धा तयार होतात. पापड इतका पातळ होतो की त्यामधून आपले बोटंसुद्धा आरपार दिसतात. आता दुसऱ्या पद्धतीने पापड दाखवते. अगदी लाटण्याच्या साहाय्याने सुद्धा हे पापड तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता. जर या ठिकाणी तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही पिठाचा वापर करून सुद्धा हे पापड लाटू शकता. पाहिजे तेवढे हे पातळ पापड तयार होतात. आता हेही शक्य नसेल तर तुमच्याकडे जर साचा, मशीन काही असेल त्यावर सुद्धा हे पापड छान तयार होतात, अगदी भरभर तयार होतात. पापड लाटत असताना जर तुम्हाला कुठे जाडसर वाटले तर हाताच्या साहाय्याने तुम्ही असे पापड एकसारखे करून घेऊ शकता. तर या ठिकाणी पाहू शकता आपला मस्त असा पातळ पापड तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने एकाच वेळी तुम्ही 5-6 पापड लाटून घेऊ शकता आणि नंतर वाळत घातले तरीही चालतात. जर तुम्हाला हे पापड उन्हाची सोय असेल त्या ठिकाणी सुद्धा उन्हात घातले तरी देखील चालणार आहे, किंवा पापड लाटेपर्यंत फॅनच्या हवेला जरी सुकवले तरीही चालणार आहे. सुरुवातीला हे पापड तुम्ही फॅन पुढे सुकवून घेऊ शकता आणि नंतर कडकडीत उन्हामध्ये 1-2 दिवस हे पापड छान कडकडीत वाळले जातात. हे पापड पातळ असल्यामुळे ते एका दिवसामध्ये छान कडकडीत वाळतात. अशा प्रकारचे पापड एक व्यक्तीसुद्धा भरपूर प्रमाणात बनवू शकते. हे पापड प्लास्टिक सीटवर अगदी पटकन तयार होतात आणि या ठिकाणी आपल्याला तेलाचा अजिबात वापर न करता देखील पापड छान लाटले जातात. तर या ठिकाणी काही पापड लाटत असतानाच काही पापड फॅन पुढे छान सुकले गेले. आता त्यानंतर 1 दिवस या पापडांना मी छान कडकडीत ऊन दिलं, कारण हे पापड आपल्याला 1-2 वर्ष जरी म्हटलं ना तरी साठवून ठेवता येतात. अजिबात त्यांना तेलाचा कशाचा वास येत नाही आणि खराब देखील होत नाही. पापड जर पाहता तर मस्त छान कडकडीत वाळलेले आहेत आणि पाव किलोमध्ये अगदी 50 ते 60 पापड मध्यम आकाराचे सहज तयार होतात. पापड छान वाळलेले आहे. आता तळून देखील पाहूया.
पापड तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि नंतर त्यामध्ये पापड सोडायचा आहे, म्हणजे तो छान फुलून वर येतो. हे पापड कोकणामध्ये जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी या पापडांना मिरगुंड देखील म्हटलं जातं. जितके हे पापड खायला चविष्ट आहे, तितकेच हे पापड पचायला सुद्धा छान हलके फुलके आहेत. पापड जर पाहता तर छान मस्त दुप्पट तिप्पट फुलला जातो आणि हा पापड अजिबात देखील तेलकट होत नाही. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच हे पापड आवडतील असेच हे पापड बनवलेले आहेत. तर या ठिकाणी 5-6 पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवलेले आहे. पापडाची साईज पाहता तर मस्त मोठा तयार झालेला आहे आणि अजिबात सुद्धा हाताला तेल देखील लागत नाही. इथे बनवलेल्या सर्व पापडांची साईज एकसारखी आहे, त्यामुळे हा पापड तळल्यानंतर केवढा होतो आणि तळायच्या अगोदर केवढा होतो यावरून तुम्हाला समजलंच असेल. खाल्ल्यानंतर सुद्धा पचायला अगदी हलका फुलका आहे. या पापडांच्या आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल पापडसुद्धा मस्त खुसखुशीत तयार झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे पोह्याचे पापड नक्की करून पहा. या व्हिडिओमध्ये प्रमाणसुद्धा अगदी अचूक दिलेलं आहे, त्यामुळे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.